द्यायला उठलं नसतं. जिजाऊ माताने शिवाजी महाराजांना घडवलं त्यावेळेस लहानपणी त्यांनी रामाच्या कृष्णाच्या कथा सांगितल्या आणि त्याची प्रेरणा घेऊन जी असंभव कार्य ते संभव करून शिवाजी महाराजांनी केलं. आग्र्यातून सुटका करून घेणं तेवढं सोपं होतं का? नाही. पण ते ती प्रेरणा कुठे घेतली? कृष्ण तुरुंगातून कंसाच्या कसा निष्ठतो त्याच्यातून ती प्रेरणा घेतली. एवढं मोठं कार्य जिजाऊ मातांच्या हातून घडलं. म्हणजे एक माता होणं आणि कशी माता व्हायला पाहिजे ह्याची मूर्तिमंत एक उदाहरण म्हणजे आमची जिजाऊ. आजकाल आपण बघायला या सुधारित जगामध्ये, आधुनिक डिजिटल इंडियामध्ये प्रत्येक जण मोबाईल अथवा पिक्चर लावून डिलिव्हरी जी होणार आहे महिला ती बसायला लागल्या. टीव्हीवर पाहिजे तसले म्हणजे मनाला वाटतील तसले पिक्चर बघायला लागले. संस्कार ही गर्भामध्येच होत असतात. आपण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पाळण्यात दिसण्याचं कारण म्हणजे ते मन ही असे की गर्भामध्ये ज्यावेळेस संस्कार होते त्यावेळेसच पुढं माणूस त्यानुसार घडत जातो. जिजाऊ माताबद्दल जेवढं बोलत तेवढं कमीच आहे. आपल्याला दिवस पुरायचा. तसेच स्वामी विवेकानंद ज्या वेळेस धर्म परिषदेला गेले त्यावेळेस सगळेजण तिथं भाषण देताना काय म्हणत होते? म्हणजे प्रत्येक धर्माचे धर्मगुरू तिथं उपस्थित होते. प्रत्येक जण म्हणत होते की येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी. हा शब्द कसा आहे? अंतराने ठरणार आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद उठले त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बंधू आणि भगिनींनो, ह्या शब्दामध्ये जी आपुलकी आहे ती मित्र आणि मैत्रिणींमध्ये नाही. बंधू जवळ बसणारा असतो आणि मित्र बसणाराच असतो पण थोडा अंतराने बसणार. त्यामध्ये इतका फरक आहे. आणि त्यावेळेस सगळ्या जगामध्ये कळालं की हिंदू धर्म काय आहे, हिंदू धर्माची ताकद कळाली. आणि त्यावेळेस ग्रंथ आपला भगवद्गीतेचा ग्रंथ सगळ्यात खाली ठेवला होता. सगळे ग्रंथ वर होते. त्यावेळेस ते म्हणले की माझा ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली आहे. याचं कारण काय तर माझा ग्रंथ पाया आहे सगळ्या ग्रंथाचा. आणि तसं पाहिलं तर सगळ्या ह्याचे आपल्याला सगळ्या धर्माचे ग्रंथाचे सणावळी कोणती 4000 वर्षापूर्वी असेल, कोणी 6000 वर्षापूर्वीचे असतील. पण आपला ग्रंथ अनादी काळापासून म्हणजे त्याला काय असे ठराविक सणावळी नाही. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की हे जग बदलण्यासाठी काय करतात त्यावेळेस ते म्हणले की मला 1000 नचिकेता द्या. नचिकेता म्हणजे काय? नचिकेता हा एक असा पूर्वी काळी एक महान पुरुष होऊन गेला की ज्याने वडिलांनी यमाला दान दिलं त्याला, तर यमापासून त्याने काय मागितलं? तुम्हाला माझ्या वडिलांनी दान दिलंय तर मला फक्त भगवंताच्या चरणावर जागा पाहिजे. मला त्यावेळेस यम म्हणतोय मला शक्य नाही हे सगळं, मला फक्त काय करायचं? मला काहीही माग, संपत्ती माग, जयगात माग, काय मागायचं ते माग. त्यावेळेस नचिकेत म्हणते नाही मला तीच पाहिजे. म्हणजे असं दृढ पुरुष पाहिजे असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं. आणि असे जर पुरुष मला भेटले तर हे जग बदलून मी टाकू शकतो.
असे आपले स्वामी विवेकानंद ज्यांनी सनातन धर्म किंवा हिंदू धर्म सगळ्या जगामध्ये कसा प्रेरणादायी आहे ते दाखवून एवढे बोलून मी माझे विचार सांगतो.